कसुरी मेथी धना पावडरमध्ये टाकून पहा, भाजीची चव आणखीन वाढते. नमस्कार यूट्यूब फॅमिली. धना पावडर बनवायचे आहे. त्यासाठी धने घेतलेले आहेत, चाळून व्यवस्थित बनवून घेतलेले आहेत धने. कसुरी मेथी घेतली. धना पावडर बनवण्यासाठी कसुरी मेथी घेतली, दालचिनी, अद्रक, तेजपत्ता, जिरे, बडीशोप, लवंग, मिरे पण टाकतात, पण मी सूर मसाल्यामध्ये टाकले होते, त्यासाठी मी टाकणार नाही. काळ्या मसाल्यामध्ये पण लवंग मिरे असतात. लवंग मिरे जास्त वापरल्यानंतर पित्ताचा पण त्रास होतो. पूर्ण साहित्य भाजायचं आहे. धने भाजायचे आहेत. जास्त वेळ नाही, फक्त 10 मिनिटच भाजायचे आहेत धने. मीडियम गॅसवरतीच धने भाजायचे आहेत. धने भाजलेले आहेत. कसुरी मेथी टाकायची. धने भाजतानाच कसुरी मेथी पण भाजायची आहे. धने 10 मिनिट भाजल्यानंतर कसुरी मेथी टाकायची आहे. 2 मिनिटच ठेवायचे आहेत, जास्त वेळ भाजायचे नाही. दोन मिनिट झाले. कसुरी मेथी आणि धने काढायचे आहेत. बडीशोप आणि जिरे भाजून घ्यायचे. बडीशोप आणि जिरे भाजून घ्यायचे. फक्त 2 ते 3 मिनिटच भाजून घ्यायचे, जास्त वेळ नाही. बडीशोप आणि जिरे 3च मिनिट भाजून घेतले, काढायचे आहेत. तेजपत्ता भाजायचा आहे. तेजपत्ता पण भाजायचा आहे. 1च मिनिट भाजायचा, जास्त वेळ नाही. तेजपत्ता पण भाजलेला आहे. दालचिनी आणि अद्रक पण भाजून घ्यायचे, जास्त वेळ नाही, 1च मिनिट. अद्रक आणि दालचिनी पण भाजलेली आहे. भाजायचं झालेलं आहे. 5 मिनिट थंड होऊन द्यायचे. थंड झालेला आहे. धना पावडर बनवून घ्यायचे मिक्सरला. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे. बारीक बनवून घ्यायचे, पावडर बनवायचे आहे. छान अशी धना पावडर तयार झालेली आहे. अशीच धना पावडर बनवून घ्यायचे. धना पावडर बनवायची झालेली आहे. चाळून घ्यायची चाळणीने. चाळून घ्यायचे. चाळणीने चाळून घेतले धना पावडर. छान झालेली आहे धना पावडर. कलर पण खूप छान आलेला आहे. कसुरी मेथी धना पावडरमध्ये टाकून पहा, भाजीची चव आणखीन वाढते. भरणी घेतली, भरणीमध्ये भरून ठेवायचे. भरणी धुवून उन्हामध्ये ठेवून पुसून घेतलेली आहे. भरणीमध्ये भरून ठेवलेली आहे धना पावडर. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की बनवून पहा. भाजीची चव आणखीन खूप छान लागते.